यानंतर मी डॉक्टर उदय निरगुडकर सर यांना विनंती करते की त्यांनी आपल्यासोबत संवाद साधावा. पत्रकारिता काल, आज आणि उद्या. नमस्कार. काय टायमिंग आहे बघा या अधिवेशनाचं. ज्या दिवशी राज्यातली देशातली सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज येण्याची अपेक्षा आहे त्या दिवशी सर्व पत्रकारांना एकत्र आणणं किती कठीण असेल याची कल्पना जे आयोजक आहेत त्यांना आहेत. कारण मराठीतले 4 दिग्गज संपादक मंदार, महेश, आशिष, निरंजन हे सर्व इथे आलेले आहेत. काही कामानिमित्त मला आधी जायचं असल्यामुळे मला पहिल्या फलंदाजीची संधी मिळालेली असली तरी या सर्व ज्येष्ठांच्या परवानगीनं मी माझे विचार मांडतोय. काही जे प्रश्न उपस्थित करणार आहे त्यातले अनेक प्रश्न हे कुतूहलापोटी आहेत, परंतु बरेचसे हे कठोर असलेले असे प्रश्न आहेत which may disturb you, which may disturb the media owners. आणि याबद्दल कुठलीही मला दिलगिरी वगैरे व्यक्त करावीशी वाटत नाही. याचं कारण आज प्रश्न अनेकांच्या अस्तित्वाचे निर्माण झालेले आहेत. म्हणून जे प्रश्न आहेत ते पत्रकारितेविषयी आहेत, वृत्तपत्राविषयी आहेत, वृत्तपत्राच्या न्यूज चॅनलच्या व्यवसायाविषयीचे आहेत, सोशल मीडियाच्या बांधिलकीविषयीचे आहेत, पत्रकारितेचा वापर केला जाण्याविषयी आहेत. मित्रांनो, आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ध्येयवादी अशा स्वरूपाची वृत्तपत्र, चॅनल्स, तसंच ज्याला आपण कानाकोपऱ्यामध्ये धंदेवाईक अशी म्हणू अशी देखील वृत्तपत्र आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात आढळतात. आज या ध्येयवादी वृत्तपत्र आणि धंदेवाईक वृत्तपत्र या दोहोंच्या अस्तित्वाचा फार मोठा प्रश्न आपल्याकडे निर्माण झालेला दिसतो. हे एका बाजूला आहे, तर दुसऱ्या बाजूला टेलिव्हिजन, न्यूज चॅनल्स, सोशल मीडिया आणि ज्याला आपण डेस्कटॉप इंटरनेट न्यूज म्हणू अशा स्वरूपाच्या 4ही गोष्टी एकाच वेळी नांदतायत. मग जर बातमी मिळवण्याचे 4 मार्ग निर्माण झाले असतील तर खरोखरच पत्रकारितेची स्पेस वाढते आहे का, पत्रकारितेचं महत्त्व वाढते आहे का असा प्रश्न निर्माण होतोय. याचं कारण करोनाच्या नंतर ज्या प्रकारची व्यवसायात मरगळ आली, ज्या प्रकारची व्यवसायाचं नवीन मॉडेल समोर आलं, त्याच्यानंतर हा प्रश्न विचारणं अधिक गांभीर्यानं गरजेचं आहे असं मला वाटतं. त्याच वेळेला आणखीन एक मुद्दा इथं घ्यावासा वाटतो ज्याचा उल्लेख मी नंतर देखील करणार आहे, आणि तो म्हणजे विश्वासार्हता. विश्वासार्हता ही मोबाईलमधल्या सिम कार्डासारखी असेल. इफ देर इज नो सिम द मोबाईल विल नॉट वर्क. तसंच पत्रकारितेमध्ये विश्वासार्हता आहे त्याच्या सिम कार्डासारखी आहे. इफ देर इज नो क्रेडिबिलिटी देर इज नो ट्रूथफुलनेस, अँड इफ देर इज नो ट्रूथफुलनेस देर इज हार्डली एनी जर्नलिझम. जर मग ट्रूथफुलनेस नसेल तर तुमचा टॉक टाईम म्हणजे इंटरॅक्शन विथ द पीपल, मग तो वाचण्याचा वेळ असेल, तुम्हाला पाहण्याचा वेळ असेल आणि पाहिल्यानंतर चिंतन करण्याचा वेळ असेल, हे कसं वाढणार? त्यामुळे आज एकाच वेळी विरोधाभासी चित्र आपल्यासमोर येतात. एकीकडे साक्षरता वाढत चालली, एकीकडे मध्यमवर्ग वाढत चालला, त्या सगळ्यांची ज्ञानाची, माहितीची, जाणून घेण्याची भूक वाढत चालली, परंतु ते मिळण्याचं साधन असलेली वृत्तपत्र मात्र मरगळ आलेली मला दिसतात. अस्तित्व आणि विश्वासार्हता या दोन्हीचा प्रश्न आज पत्रकारितेसमोर एकाच वेळी आपल्याला आलेला दिसतो. खरं तर हे काही फक्त पत्रकारितेत आहे असं नाही. हा विश्वासार्हतेचा जो दुष्काळ आहे तो दुष्काळ राजकारणात आहे. जनतेचा राजकारण्यांवर, जनतेचा पोलिसांवर, जनतेचा शिक्षणातले जे धुरीण आहेत त्यांच्यावर, न्यायव्यवस्था आहे त्यांच्यावर, आणि जनतेतल्या विविध गटांचा एकमेकांवर अशी विश्वासार्हतेची जी आपल्याला एक घसरण दिसते त्याचंच प्रतिबिंब पत्रकारितेत आहे. त्यामुळे फक्त पत्रकारांचीच विश्वासार्हता धुळीला मिळते आहे किंवा कमी झाली आहे असं अजिबात नाही आहे, तर एकूणच सर्वच क्षेत्रामध्ये पत्रकारिता त्यातला मूळ एक भाग आपण म्हणू त्यांच्यावर आपल्याला
आज काहीशी काजळी आलेली दिसते. एक आणखीन प्रश्न आत्ता ऐरणीवर येतोय की जो नवीन येत नाही आहे, पण नव्यानं त्याची तीव्रता समोर येते आहे, ती म्हणजे बातमी की जाहिरात. अर्थात हा काही लढा आजचा नाही आहे, तो वृत्तपत्रांच्या स्थापनेपासून, न्यूज चॅनलच्या स्थापनेपासून आपल्याकडे आहे. 18 मिनिटाचं बुलेटिन काढायचं आणि 12 मिनिटाची जाहिरात घ्यायची. त्या 12 मिनिटाच्या जाहिरातीमध्ये जर साधारणतः 6 मिनिटापेक्षा जास्त जर कॉर्पोरेट जाहिराती आल्या तर ते गाडं सगळं खाली बसतं. रिटेल जाहिरातीचं प्रमाण जर 50% वरती नसेल तर तुम्हाला इफेक्टिव्ह ॲड रेट जो आहे पर सेकंदाचा, तो जर विशिष्ट आला नाही तर त्या जाहिरातीतून कोणत्याही प्रकारचा फायदा होत नाही. हा व्यवसाय खरंच खूप जिकिरीचा आहे. ते जे करतात त्याला ते कळतं. आणि अशा वेळेला बातमी द्यायची की जाहिरात द्यायची, बातम्या वाढवल्या, जाहिराती कमी केल्या तर वृत्तपत्र चालवणं कठीण आहे, न्यूज चॅनल चालवणं कठीण आहे. आणि जाहिराती वाढवल्या तर त्यांची दर्शक, प्रेक्षक, वाचक संख्या कमी होते. मग असं असेल तर हे गाडं बसणार कसं? ह्याच्या पलीकडे जाऊन एक प्रश्न आहे आणि तो म्हणजे मूळ बिझनेस मॉडेलचाच आहे. आणि आज विशेषतः वृत्तपत्रांच्या बाबतीत आणि आता तो चॅनलच्या बाबतीत ऐरणीवर आला आहे. सुदैवाने तिन्ही गोष्टींचा मी प्रमुख एक काळ राहिल्यामुळे आणि त्यातला व्यवसायसुद्धा माझ्याच नेतृत्वाखाली असल्यामुळे याच्यातल्या ज्या काही वैशिष्ट्ये आहेत, म्हणजे बघा आत्ता सगळ्याजण आपण इकडे आहोत, त्यावेळेला जर हे जर युनिवर्स मानलं आपल्या आजूबाजूचं, तर त्या युनिवर्समध्ये 100 टेलिव्हिजन जर चालू असतील तर त्या 100पैकी फक्त 4 टेलिव्हिजनवर न्यूज चॅनल चालू आहे. त्याच्यामध्ये अर्णव गोस्वामीपासून ते अगदी आमचे अतुल परदेशी आहेत, लोकल चॅनल आहे त्यांचं, अतिशय सुंदर सेटअप त्यांनी इथे उभा केलेला आहे. जुन्नरमध्ये पण त्यांचा फार मोठा सेटअप आहे. हे फक्त 4% लोक बघत आहेत आणि 96% लोक जी आहेत ती एंटरटेनमेंट, स्पिरिच्युअल, स्पोर्ट्सपासून बाकी सर्व गोष्टी बघत आहेत. आता हा 4%चा 16% केव्हा होतो तर ज्या वेळेला काहीतरी मोठी हॅपनिंग घडते, म्हणजे मंत्रालयाला आग लागलेली असते किंवा आजकाल एखादी व्यक्ती दुसऱ्या पक्षात गेली ही काही बातमी राहिलेली नाही. किंबहुना आज जर कोणी गेलं नाही तरच त्या दिवशी बातमी होते, अरे आज कुठलाच नेता सत्तारूढ पक्षात गेला नाही किंवा सत्तारूढ पक्षातून दुसरीकडे गेला नाही, असा एखादा दिवस येत असतो. परंतु जेव्हा अशी मोठी बातमी घडते, बाळासाहेबांचं निधन असेल, मला आठवतंय बाळासाहेबांचं निधन झालं त्यावेळेला मी स्वतः अँकरिंग करत होतो, त्यांची अंत्ययात्रा सुरू होती. माझ्याबरोबर बहुधा मला वाटतं पुण्याहून समीरन वाळवेकर किंवा सुधीर गाडगीळ असावेत आणि आम्ही बोलत होतो, मरे ती अंत्ययात्रा दाखवत होतो, मरे काही प्रतिक्रिया येत होत्या त्या घेत होतो आणि कानामध्ये मला सांगण्यात आलं की लता दीदी तुमचं अँकरिंग ऐकतायत अँड शी इज मूव्ड बाय दॅट आणि शी वॉन्ट्स टू गिव्ह अ कॉमेंट. आता लता दीदी बाळासाहेबांबद्दल बोलत आहेत, ते स्वतः त्यांच्या अंत्ययात्रेच्या प्रसंगी, कोण नाही म्हणणार. आणि मी लगेच त्यांना सांगितलं ओके पॅच करा आणि लता दीदींनी बोलायला सुरुवात केली आणि त्या बोलत गेल्या 15 मिनटं झाली, 10 मिनटं झाली, जुन्या आठवणी, त्याच्यावर आणखीन 10 मिनटं, आणखीन 12 मिनटं, असं करता करता दीदी 45 मिनटं अतिशय दुर्मिळ खजिना आठवणींचा त्यांनी उलगडला. आता माझ्या मनामध्ये एकीकडे पत्रकार म्हणून खूप आनंद होत होता की लता दीदी, भारतरत्न लता दीदी बाळासाहेबांबद्दल फक्त आपल्या चॅनलला आहेत आणि PCR-मधनं मला कानात सांगत होते, सर अजिबात सोडू नका, बाकीचे चॅनल त्यांच्याकडे फोन करतायत, त्या आपल्याकडेच असल्या पाहिजेत. त्या बोलत होत्या. दरम्यानच्या काळात आमचे 4 ॲड ब्रेक आम्हाला ड्रॉप करावे लागले. एक ॲड ब्रेक साधारणतः 3 ते 3.5 लाख रुपयाचा असतो. मला सांगा ती प्रतिक्रिया मला कितीला पडली? म्हणजे तुम्ही सगळे जेव्हा बघत होतात तेव्हा मला माझी जाहिरात करता येत नाही. जेव्हा मंत्रालयाला आग लागली तेव्हा सलग 3 तास आम्हाला एकही जाहिरात घेता आली नाही. आणि हे फक्त माझ्या बाबतीत नाही, माझ्याबरोबर बसले संपर्क त्या सगळ्यांचंच हे दुःख आहे. जेव्हा सर्वात जास्त खप होतो हॉटेलमधल्या रूम्सचा तेव्हा त्याचा प्रॉफिट वाढतो. सर्वात जास्त टायर विकल्या जातात, सर्वात जास्त विमानात प्रवासी आले की विमानाचा प्रॉफिट होतो. आमच्याकडे सर्वात जास्त लोक बघायला लागली की आमचा घाटा होतो. असं विचित्र आहे, कारण चॅनलवर जेवढी जास्त लोक येतात तेवढा आम्हाला ब्रेक घेता येत नाही. चॅनलवर एखाद दिवशी मोठी व्यक्ती जेव्हा मरते तेव्हा न्यूजपेपरमध्ये आम्हाला त्यांच्यावर आर्टिकल लिहायचे असतात. ते आर्टिकल लिहिता रेव्हेन्यू ड्रॉप होतो आणि रेव्हेन्यू ड्रॉप झाला की ते चॅनल आणि ते वृत्तपत्र हे अव्यवहार्य बनतं. साधारणतः 16 ते 17 रुपयात आज 24 पानाचा पेपर छापून होतो.
आणि मग 24 पानाचा पेपर जर 16 रुपयात छापायचा असेल आणि 3 किंवा 5 रुपयात विकायचा असेल तर मधला 12 रुपयाचा घाटा हा जाहिरातींनी किंवा इव्हेंटनी भरून काढावा लागतो. मग जाहिराती वाढवल्या, बातम्या कमी केल्या तर त्याची दर्शक वाचक संख्या कमी होते आणि वाचक संख्या वाढवण्याकरता बातम्या वाढवल्या, जाहिराती कमी केल्या. सो इट्स अ व्हेरी डिफिकल्ट गेम. त्याच्या पलीकडे जाऊन एक प्रश्न अलीकडच्या काळात निर्माण झाला आहे, तो आहे म्हणजे पूर्वीच्या काळी जेव्हा अग्रलेख लिहिले जायचे, लेख लिहिले जायचे, एखादा विषय एखादं वृत्तपत्र किंवा चॅनल हातात घ्यायचं तेव्हा जनमानस हलायचं, सभेत त्यावर प्रश्न उभे राहायचे. परंतु आज वाचलं तरी लोक त्याच्याशी सहमत होतात का, सहमत झाले तर त्याच्या मागे उभे राहतात का, आणि उभे राहिले तर त्यातून जनमानस खेळून टाकणे इतपत परिस्थिती निर्माण होते का, तर तशी परिस्थिती आज दुर्दैवाने राहिलेली नाही आहे. कोरोनाच्या काळात मला या प्रश्नाचा उलगडा झाला की वृत्तपत्र घरी आली नाहीत तर त्यामुळे फार मिस झालं असं कोणाला वाटलं नाही. त्याचा परिणाम कोरोनाच्या नंतर आम्हाला दिसला. अनेक वृत्तपत्र साखळ्यांनी त्यांची काय म्हणू ज्याला आपण आवृत्त्या बंद केल्या आणि शेकडो आमचे पत्रकार मित्र, डेस्कवरची लोक हे सगळे बेकार झाले. हे पहिल्यांदाच घडताना मला दिसत होतं इतक्या मास लेवलवर. आणि मग मी ह्या सगळ्याचा एक व्यवसाय म्हणून इतर उद्योगधंद्यांची जेव्हा कम्पेअर करायला लागलो तेव्हा मला या बिझनेस मॉडेलबद्दल जशी एक भीती वाटायला लागली तसंच याचं महत्त्व कमी झालं. जर याचा इम्पॅक्ट लोकांवरचा कमी झाला, जर आम्ही लोकांपर्यंत पोहोचण्यात कमी पडलो, आम्ही जनमानस हलवण्याची क्षमता जर गमावून बसलो, कमी होत चालली, तर लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ज्याचा उल्लेख केला जातो तोच जर वीक झालेला असेल, जेव्हा विरोधी पक्ष विस्कळीत असतो, जेव्हा विरोधी पक्ष दिशाहीन असतो, तेव्हा ते काम वृत्तपत्रांना खूप मोठ्या प्रमाणात करावं लागतं. अशा वेळेला जर आमची अवस्था ही अशा प्रकारची बिझनेस मॉडेलमध्ये जर अडकून पडली तर ते लोकशाहीला आत्तापर्यंतचं चिंताजनक गोष्ट आहे असं मला वाटतं. त्यामुळे जेव्हा मी न्यूज चॅनलवर फास्ट न्यूज बघतो आणि फास्ट न्यूजचा रतीब लागलेला बसतो तेव्हा मला त्या न्यूजपेपरमध्ये पूर्वी पुरवण्या यायच्या, एका पेपरमध्ये 3-3, 4-4 पुरवण्या यायच्या. रिअल इस्टेट सप्लिमेंट, व्हाईट गुड सप्लिमेंट, कॉस्मॅटिक सप्लिमेंट, अशा सप्लिमेंट यायच्या. त्या कुणीही वाचायचे नाही, आलं की तशी रद्दीत जायची. आजच्या फास्ट न्यूजची बुलेटिन दिवसाला 12 बुलेटिन काही चॅनलवर मी पाहिली. ही थोडक्यात वृत्तपत्रांमध्ये जशी पुरवण्यांची रद्दी असते तशीच रद्दी आहे. आता याचा उगम हा कॉस्ट कटिंगमध्ये आहे. वृत्तपत्रामध्ये जसं परवडत नाही त्यामुळे काही गोष्टी आउटसोर्स करण्यात आल्या. काही महाभागांनी तर अग्रलेख देखील आउटसोर्स केल्याचं मला माहिती आहे. तसंच चॅनलमध्ये या गोष्टी परवडत नाहीत म्हणून मी जेव्हा चॅनलला आलो तेव्हा 188-189 लोक घेऊन काम करत होतो. आज कोणाकडेही कोणत्याही चॅनलच्या संपर्काकडे 188 आणि 200 लोक असतील असं मला वाटत नाही. त्यांना 100च्या आत, आणि आता तर आकडा जो मी ऐकतोय अलीकडे मालकांकडून तो 55 ते 60 मध्ये चॅनल बसलं पाहिजे, अन्यथा आम्हाला चॅनल चालवणं मुश्किल होईल, अशा प्रकारची गोष्ट मी ऐकतो. त्याच वेळेला वृत्तपत्र चालवण्याचा जो परदेशातला अनुभव आहे आणि परदेशातली मॉडेल्स जी आहेत त्याचा आपल्या देशात सुतराम उपयोग होणार नाही, कारण या दोन परिस्थितीमध्ये भिन्नता आहे. पण त्याच्या पलीकडे जाऊन मला एक मुद्दा मांडायचा आहे, तो म्हणजे एक विशिष्ट प्रकारचं सॅच्युरेशन मला आलेलं आढळतं. एकाच वेळेला आमची डिजिटल माध्यमाबरोबर स्पर्धा सुरू आहे, डिजिटल माध्यमांची इलेक्ट्रॉनिक बरोबर स्पर्धा सुरू आहे, परंतु त्याच वेळा मनुष्यबळ आणि त्याची गुणवत्ता हे प्रश्न देखील अधोरेखित होत आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे इतर अनेक क्षेत्रांमध्ये ग्राहकांच्या सवयी जशा बदलत आहेत तशा वृत्तपत्र वाचकांच्या, न्यूज चॅनलच्या प्रेक्षकांच्या आणि सोशल मीडिया कन्झ्युम करणाऱ्या लोकांच्या सवयी पण खूप मोठ्या प्रमाणात बदलत आहेत. त्यामुळेच विकासाच्या संधी एकीकडे उपलब्ध असताना आमच्या अस्तित्वाचे संघर्ष आमच्या समोर येत आहेत. इथंच कुठेतरी मला असं वाटतं विचारांची दिशा आणि कक्षा बदलणं गरजेचं आहे. माझ्या आत्ताच्या एका एस्टिमेटप्रमाणे कोरोनाच्या नंतर जवळपास महाराष्ट्रामध्ये 4,500 पत्रकारांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत. मग हे पत्रकार आज काय करतायत? जे आयुष्याच्या मध्यावर होते, कोणाची पत्नी गरोदर होती, कोणाला घराचा हप्ता भरायचा होता, कोणाचा मुलगा 10वीत होता,
गावाकडची शेती विकून ही मंडळी बहुतांशी पत्रकार हे ग्रामीण भागातल्या बॅकग्राऊंडमधनं आलेले आहेत. शहरात घर घेता घेता त्यांच्या आयुष्याची 40शी उलटून गेलेली आहे. त्या घराचे हप्ते डोक्यावर आहेत आणि जर त्यांचा जॉब गेला तर काय होणार. अशा वेळेला त्या माणसांच्या गुणवत्तेमध्ये त्या वृत्तपत्रांनी आणि न्यूज चॅनल्सनी काय प्रकारची इन्व्हेस्टमेंट केली हा प्रश्न मला आज उपस्थित करायचा आहे. याचं कारण सगळ्याच न्यूज चॅनल्स, सगळीच वृत्तपत्र ही दुर्दैवानी एकसारखी दिसायला लागतात आणि एकसारखी दिसायला लागल्यामुळे न्यूज चॅनल बघताना उजव्या हाताचा लोगो काढला तर ते चॅनल कोणतं आहे हे काही सांगू शकत नाही, कारण अँकर आज इकडे होता उद्या त्या चॅनलला. म्हणजे जसं आजकाल नेत्यांचं झालेलं आहे की आजकाल बुलेटिन काढणं फार कठीण झालं आहे. तुम्हाला सांगतो, बुलेटिन काढेपर्यंत म्हणजे लिहीपर्यंत तो एका पक्षात असतो आणि ते ऑन एअर जाईपर्यंत तो दुसऱ्या पक्षात गेलेला असतो. म्हणजे इट इज नॉट व्हेरी इझी. तुम्हाला मी खरं सांगतो, म्हणजे आजकाल जे बुलेटिन प्रोड्युसर्स आणि संपादक आहेत त्यांचं मला खरंच त्यांच्या धाडसाचं कौतुक वाटतं की बुलेटिन ऑन एअर जाईपर्यंत तो त्याच पक्षात असेल की नाही अशी भीती असते. आज सगळ्या प्रकारचा कंटेंट लोक कन्झ्युम करतायत. मग न्यूज चॅनल्सनाच ओटी का लागली, आमचाच ग्राहक वर्ग, आमची दर्शक संख्या कमी का होती आहे याचं एकमेव कारण आहे म्हणजे तुम्ही जर तमाशा दाखवत असाल तर तो तमाशा बघण्याच्या ऐवजी बिग बॉस आहे ते बिग बॉस बघणं लोक पसंत करतात. देर इज स्टील अ स्पेस फॉर सिरियस जर्नलिझम, इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम. नुसती मथळ्याची बातमी करून उपयोग नाही, त्याच्या आत खोलवर जाऊन त्या बातमीचा तपास करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आज बातमी न्यूज चॅनल देत नाहीत, आज बातमी वृत्तपत्र देत नाहीत. सोशल मीडियावर ती जिथे आहे जशी आहे तशी बातमी ब्रेक झालेली असते. ते तुमच्याकडे येतात ते व्हॅलिडेशनसाठी. ते व्हॅलिडेशन अत्यंत महत्त्वाचं असतं. त्यावेळेला तो पर्स्पेक्टिव्ह आपण देऊ शकतो का, ते रिसर्च आपण देऊ शकतो का. त्यामुळे हू, वेन, व्हॉट याची उत्तरं सोशल मीडिया देऊन टाकतं, पण व्हाय, या व्हायचं उत्तर हे अतिशय संशोधनातून यावं लागतं. आणि म्हणूनच आपला ग्राहक वर्ग कोण आहे, आपला वाचक नेमका कोण आहे याचा अंदाज जेवढा वृत्तपत्रांच्या आणि न्यूज चॅनलच्या मालकांना आहे तेवढाच तो पत्रकारांना असणं देखील गरजेचं आहे असं मला वाटतं. परंतु आज काय झालं आहे, माणसांचे बायोडाटा, अनेक पत्रकार जेव्हा नोकरी मागायला येतात तेव्हा वरचं नाव जर काढलं तर सगळ्यांचे बायोडाटासुद्धा मला सारखे वाटतात. त्या अनुभवांमध्ये काही वेगळेपण आहे, त्या लेखणीमध्ये काही वेगळेपण आहे असं मला काही दिसत नाही. त्यामुळे सर्व संस्था एका स्थितिशीलतेकडे म्हणजे एका इनर्शियाकडे चाललेल्या आहेत. व्यक्तींचे बायोडाटा सारखे असल्यामुळे व्यक्तींचा इनर्शिया आहे, या दोहोतला इनर्शिया, स्थितिशीलता, त्यामुळे एक प्रकारची व्यावसायिक स्थितिशीलता आणि त्या व्यावसायिक स्थितिशीलतेतून आलेली सांस्कृतिक स्थितिशीलता अशी एक परिस्थिती आत्ता धोकादायक निर्माण झालेली आहे. मला अशा करता मांडायचं आहे की पत्रकारांनी काय करणं अपेक्षित आहे याची एक्सपेक्टेशन्स बदलत गेलेली आहेत. नाऊ ही इज एक्सपेक्टेड टू डू मल्टीटास्किंग. एकाच वेळी त्यांनी वृत्तपत्रासाठी बातमी लिहिली पाहिजे, त्याच वेळा त्यांनी न्यूज चॅनलच्या लाईव्हला उभं राहिलं पाहिजे, त्याच वेळी त्यांनी सोशल मीडियावर त्याची पत्रकारिता केली पाहिजे आणि त्याच वेळा त्यांनी ब्लॉग लिहून त्याच्यातनं उत्पन्न आपल्या न्यूज चॅनलचं वाढवलं पाहिजे. हे सगळं एका वेळी त्यांनी करणं अपेक्षित आहे. त्याच वेळेला त्याचं रिसर्च अपडेट असणं अपेक्षित आहे. म्हणजेच पत्रकारांकडून असणाऱ्या अपेक्षा किती मोठ्या प्रमाणात बदलल्या आहेत. पण गोष्ट बदलली नाही ती कुठली, ती म्हणजे ज्या संवेदनशीलतेला जपत जपत आपण पत्रकारितेत आलो ती संवेदनशीलता मात्र तशीच राहिलेली आहे. दुसरी एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे न्यूजचा दर्जा ही गोष्ट आता ऐरणीवर आलेली आहे आणि याच्याकरता ते जे बिझनेस मॉडेल आहे त्याला मी दोष देईन. खरोखरच तुम्हाला सांगतो, आज वृत्तपत्र किंवा न्यूज चॅनल चालवणं इतकं जिकिरीचं झालेलं आहे की नाही परवडत न्यूज चॅनल्सना रिसर्चर ठेवणं. त्याच्यामुळे ज्या दर्जाची माणसं, ज्या दर्जाचा पगार त्यांना द्यायला पाहिजे. मी 6 इंडस्ट्रीत कामं केली. मला कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये 15 वर्ष नाही ना, हे वर्ष बरोबर चाललेलं नाही त्यामुळे यावर्षी इन्क्रिमेंट आणि प्रमोशन मिळणार नाही. गेली 20 वर्ष न्यूज इंडस्ट्रीमध्ये हेच वाक्य दर फेब्रुवारीला मला ऐकू येतं की यावर्षी काही मार्चमध्ये खरं नाही, जॉब टिकला तरी पुष्कळ झालं, यावर्षी प्रमोशन की बात ही छोड दो. 20 वर्ष
ही इंडस्ट्री डाऊनला कशी काय चाललेली आहे मला कळत नाही. या सगळ्याचा विचार मी अशा करता सांगतोय की मग असं झालं तर चांगली माणसं चांगल्या संधी उपलब्ध नाहीत म्हणून या क्षेत्रात येणार नाही. दुसरी गोष्ट, अतिशय स्लो ग्रोथ पाहत आहे. आज जी तरुण मुलं येत आहेत त्या तरुण मुलांना ज्या प्रकारच्या संधी मिळायला हव्यात त्या प्रकारच्या संधी त्यांना मिळताना दिसत नाही. मग चांगली लोक चांगले पत्रकार या क्षेत्रात टिकणार कसे, अशी एक भूमिका आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की एखाद्या डॉक्टरनं चूक केली तर त्याला मारहाण होते. मग छातीवर हात ठेवून सांगा, जेव्हा एखादा पत्रकार चूक करतो तेव्हा त्याला समाजानं काय शिक्षा द्यावी. अनेकदा बातमी चुकीची देतो, उच्चार चुकीचे देतो, संदर्भ चुकीचे देतो. या सगळ्याला जर डॉक्टरनी चुकीची सर्जरी केली तर त्याला एक 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 शिक्षा आहे, तर मग इतरांचं काय. यावेळेला मला एक अनुभव सांगावा असं वाटतो. ते म्हणजे मी झीमध्ये असताना एक उपक्रम बारकाईनं राबवला होता. ते म्हणजे दर 2-3 महिन्यांनी सर्वांनी 2 दिवस बाहेर जायचं आणि जो तुमचा वाचक आहे, प्रेक्षक आहे, त्याला भेटायचं. अननोन लोकांना भेटा आणि त्यांना विचारा, तुम्ही न्यूज चॅनल बघता का, पेपर वाचता का, कुठला वाचता, का वाचता, मागच्या 4 दिवसातली कुठली बातमी तुमच्या लक्षात आहे, न्यूज चॅनलचा कुठला कार्यक्रम लक्षात आहे, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म कुठला बघता, का बघता, त्याच्यात काय सुधारणा आहे. तुम्हाला एक अनुभव सांगतो. सफदरजंग हॉस्पिटल दिल्ली इथे एक जुग्गी झोपड्या होत्या. त्या झोपडीमध्ये एक माणूस 12 तास रोज टी व्ही बघतो असं आम्हाला कळलं. तो झोपडीत राहत होता. त्याला आम्ही जाऊन भेटलो. तो दिवसभर घरी असायचा आणि रात्री तिकडे पानाचा ठेला किंवा काहीतरी असं भेळेचं दुकान वगैरे तो लावायचा. त्याला मी विचारलं, तो भडकला आमच्यावर. तो म्हणला, क्या दिखा रहे हो दिन भर, सलमान खान को बेल मिल गई, सलमान खान को बेल मिल गई. अरे प्याज का दाम 140 रुपया सामने वाले मार्केट पे हुआ है, ये दाम कौन बढ़ा किया बताओ मेरे को, ये दाम कौन बढ़ाया, क्यों बढ़ाया, मेरे मतलब की बात करो, सबके सब बिके हुए हो. त्याच्या पुढचं वाक्य मित्रांनो महत्वाचं आहे, सबके सब बिके हुए हो लेकिन आखरी उम्मीद आप ही हो. मला हे जे वाक्य आहे ते अतिशय महत्वाचं वाटतं की ही जी आखरी उम्मीद आहे ती उम्मीद आपण कधी घालवता कामा नये. पत्रकार संपादक म्हणून मिळणारी बिरुद, सवलती, सत्ता आम्हाला हवी असते की आमच्या एका फोनवर कामं होत असतात. पण मग आमचं विश्लेषण बिनचूक असावं, ते निर्दोष असावं, ते पक्षातीत असावं. याकरता जी किंमत मोजावी लागते ती किंमत मोजण्याकरता आम्ही तयार आहोत का. राजकीय पक्षांनी फोन केल्यानंतर यस म्हणणं फार सोपं आहे. एव्हरी टाइम यू मे नॉट बी कॉट, बट रिमेंबर तो पापाचा घडा कुठेतरी भरत असतो. इट्स युअर ॲबिलिटी टू से नो दॅट मेक्स यू अ जर्नलिस्ट. येस, आय विल नॉट डू इट. दुसरी एक म्हणजे या क्षेत्रात अनेक महिला काम करतात. खरोखरच महिलांसाठी लेव्हल प्लेइंग फील्ड आम्ही देतोय का याचा विचार व्हायला हवा. मग ते असाइनमेंट असतील, प्रमोशन असेल, एखादी स्टोरी करणं असेल. पटकन आपल्याला मेल सहकारी आठवतो, महिला सहकारी आठवतात का. मग जर IT इंडस्ट्रीमध्ये 28व्या वर्षाच्या मुलीला लेव्हल प्लेइंग फील्ड मिळत असेल तर मग या क्षेत्रामध्ये ते मिळणं गरजेचं नाही का. हे अतिशय महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट, महाराष्ट्र सरकारने पत्रकारांच्या संरक्षणासाठी अनेक कायदे केलेले आहेत, पुरस्कार ठेवले आहेत, आचार्य अत्रे पुरस्कार ठेवला आहे, बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत. परंतु खरोखरच त्याची अंमलबजावणी होते आहे का, ही वस्तुस्थिती आहे. याचं कारण जो कोणी राज्यकर्ता असेल, आत्ताचे राज्यकर्ते असं नाही, जो कोणी राज्यकर्ता असेल त्याला माध्यमं ही आपल्या अंकित असावी असंच वाटतं. मला एकदा आठवतंय, एक टिकरवर बातमी चालली होती. मी झी 24 तासला असताना आम्ही टिकर चालू केले होते. त्या टिकरवर बातमी चालू केली तर कोणीतरी कार्यकर्त्यांनी त्या मंत्री महोदयांना काय फोन केला असेल, केंद्रीय मंत्री होते, त्यांचा मला फोन आला, अरे ही टिकरवर काय बातमी चालवलेली आहे, गेले 2 तास झाले मी बघतोय. ते खूप चिडलेले होते. मी त्यांना शांतपणे सांगितलं, 2 तास जर तुम्ही आमचा TV बघत असाल तर मग तुमचं खातं कोण चालवतंय. असं म्हटल्यानंतर ते शांत झाले आणि त्यांचा राग मावळला. मुद्दा लक्षात घ्या की आपली दखल घेतली जाते, परंतु आपण दखलपात्र बनण्याकरता जी निस्पृहता आहे ती टिकवतोय का. दुसरी एक वाईट गोष्ट या क्षेत्रात आली आहे. जशी संगीतामध्ये घराणी असतात, किराणा घराणा, जयपूर अत्रोली घराणा, तशी आता पत्रकारितेत सुद्धा
दुर्दैवानी जातीयतेवरनं आणि प्रांतिकतेवरनं घराणी आलेली आहेत. म्हणजे हा मराठवाड्याचा, हा विदर्भाचा, आणि मग त्या लॉब्या तयार होतात आणि ते एकमेकाला धरून राहतात आणि दुसऱ्या लॉबीतल्या माणसाला पुढे येऊ देत नाहीत. हे दुर्दैवानी व्हायला नको. ही वस्तुस्थिती आहे, पण हे व्हायला नको. जातीच्या आधारे पत्रकारिता जर करायला लागलो तर त्याचा सर्वनाश हा अटळ आहे. याचं कारण कुठल्याही एका जातीचं वर्चस्व कुठल्याही एका प्रोफेशनमध्ये असता कामा नये. मग ते कुठलंही प्रोफेशन असो, ही वस्तुस्थिती आहे. दुसरी गोष्ट, गुगल आणि विकिपीडियावर आधारित असलेल्या गोष्टीच्या आधारे पत्रकारिता करणं आणि व्हॉट्सॲप हा तर एवढा, आता तुम्हाला सांगतो, व्हॉट्सॲप नावाचं एक विद्यापीठच आहे. म्हणजे परवा कोल्हापूरला तुम्हाला सांगतो सोशल मीडियाचा पत्रकारांवर पण खूप इम्पॅक्ट आहे. परवा कोल्हापूरला कुस्तीचा आखाडा होता. त्या कुस्तीच्या आखाड्यामध्ये एक तगडा पैलवान होता आणि एक मरतुकडा पैलवान होता. त्यांची कुस्ती सुरू झाली. अर्थातच तगड्या पैलवानांनी मरतुकड्या पैलवानाचा पट काढला, त्याची पाठ जमिनीला टेकली, सगळ्यांनी जल्लोष केला. कोण हरलं हे तर सिद्ध झालं होतं. पंच पुढे आले, त्यांनी त्या दोघांचे हात हातात धरले. आता लोक वाट बघत होते की तगड्या पैलवानाचा हात वर जाईल, पण त्यांनी मरतुकड्या पैलवानाचा हात वर केला. लोक म्हणले, अरे हे काय केलं तुम्ही, ह्याचा कसा काय हात वर केला, तो तर खाली पडला होता. तो पडला होता, पण सोशल मीडियावर त्याला लाईक जास्त आहेत. आणि हे सगळं इतकं निर्बुद्धपणे चाललंय. पत्रकारांना आपण फेसबुकवर पॉप्युलर आहोत म्हणजे आपण पत्रकार झालो असं वाटतं दुर्दैवानी. म्हणजे गल्लीत नाही कुत्र आणि फेसबुकला 5,000 मित्र, अशी अवस्था निर्माण झालेली आहे. हे मी अशा करता तुम्हाला सांगतोय. परवा एका आमच्या पत्रकार मैत्रिणीनं लिहिलं, माझी 85 वर्षाची आजी निधन पावली. काही न बघता लोकांनी त्याला अंगठा दाखवला, वा बहुत बढिया, अरे तिची आजी गेली आहे रे. म्हणजे आम्ही विकिपीडियाचे आणि याचे इतके गुलाम आहोत. मी हे सगळं तुम्हाला का तळमळीने सांगतोय मित्रांनो, काय अफलातून संधी आहे. 125 कोटी भारतीय आज साक्षर झालेले आहेत. 40 कोटीच्या वरती आज मध्यम वर्ग आहे. जो मध्यम वर्ग येऊ घातलेला आहे त्याची संख्या 40 कोटी इतकी असणार आहे. वी आर 4th लार्जेस्ट इकॉनॉमी, विल बी 3rd लार्जेस्ट इकॉनॉमी. महाराष्ट्राचाच टर्नओव्हर GDP मला असं वाटतं by the end of 2025 or 26 it will be $1 trillion. मग अशा वेळेला इतकी जर वाचकांची संख्या वाढत असताना जर आम्हाला लोक वाचत नसतील, आम्हाला सिरियसली घेत नसतील आणि दरवर्षी वृत्तपत्र जर डबघाईलाच येत आहेत आणि आवृत्त्या बंद पडत असतील, इथल्या एम्प्लॉयमेंटची संख्या जर कमी होत असेल तर हे चिंताजनक नाही आहे का, याचा विचार करायची वेळ आलेली आहे. ह्याचं कारण कोणालाही कल्पना नव्हती की मोबाईल या गोष्टीवरनं एक पत्रकारिता असू शकते. आणि सोशल मीडियाच्या द्वारे आज यूट्यूबर्सची संख्या इतकी प्रचंड आहे. काल रात्री काही यूट्यूबर्सचं एक संमेलन होतं, डिजिटल कॉन्टेंट क्रिएटर्सचं, आणि आय वॉज प्रेझेंट. काय अफलातून प्रयोग तरुण मुलं करतायत तुम्हाला मी सांगतो. काय वेगवेगळ्या प्रकारची बुलेटिन्स ते घेऊन येत आहेत. संपूर्ण भारतातनं आलेले ते सगळे लोक होते आणि आय वॉज ॲड्रेसिंग देम. रात्री 9 ते 10:30 भाषण होतं माझं त्यांच्यासमोर. काय वेगवेगळे प्रयोग करतायत. मग हे प्रयोग आपल्याला मराठीत का नाही आणता येणार मला सांगा. मग त्यांचा अभ्यास नको का करायचा. ललन टॉप सारखा प्रयत्न आहे, मराठीत का नाही होता कामा. अनेक पंजाबमध्ये आत्ता एक असा प्रयत्न चालू आहे. पंजाबमध्ये त्याचं फॅक्ट चेक असा एक प्रयत्न चालू आहे. हे ते व्हायला पाहिजे. याचं कारण आपल्याकडे बातमी आल्यानंतर त्याच्या मथळ्यावर आपण विश्वास ठेवतो. इलेक्टोरल बॉन्ड्स, मेगा इंजिनिअरिंग विश्वास ठेवतो. परंतु महाराष्ट्रातली त्या बीडची जी टेक्निकल प्रोसेस होती त्याचा अभ्यास केला आहे का कोणी. किती बीड आली होती, त्या बीडमध्ये कुठल्या पॅकेजला किती कोटेशन आलेलं होतं, त्याला काय क्रायटेरिया लावले गेले होते, हे सगळं पाहिलं तर आपल्या लक्षात येतं की ज्या माणसानं अवॉर्ड दिलं त्या अवॉर्डमध्ये केवळ जे आपल्याला वाटतं तसं आहे का. हे मी अशा करता सांगतोय मित्रांनो की खूप मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध होत आहेत. खूप मोठ्या प्रमाणावर पत्रकार येऊ इच्छित आहेत. परंतु आज वृत्तपत्रांची अवस्था आणि न्यूज चॅनलची अवस्था त्यांना खरोखरच आपण सामावून घेऊ शकू का ही सवाल आहे. तेव्हा 2-3 लास्ट इम्पॉर्टंट थिंग्स म्हणजे कृपा करून आपले स्रोत सांभाळा, कृपा करून आपली निष्पक्षता जपा. इट्स व्हेरी इझी टू गेट कॅरीड अवे बाय द हेडलाईन्स. सरकारच्या विरोधात जेवढं आपण काम करतो तेवढंच सरकारच्या चांगल्या योजना आणि चांगल्या गोष्टी पोचवायचं काम देखील करणं सकारात्मक अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण केवळ फक्त नकारात्मकता जपून आपलीच विश्वासार्हता धोक्यात येणारी ही वस्तुस्थिती आहे.
मुलाखत घेताना आपण टोकदार प्रश्न विचारतो, त्याकरता अभ्यासाची गरज आहे. आज दुर्दैवाने कुठल्याही वृत्तपत्रामध्ये सुंदर सक्षम अशी लायब्ररी आहे असं मला आढळत नाही. त्यामुळे विकिपीडिया आणि याच्यावर येतात की हू इज द बेस्ट अथॉरिटी ऑन द कॉन्स्टिट्यूशन, बाबासाहेब आंबेडकर, की आमच्याकडे तरुण मुलं आंबेडकरांचा फोन नंबर आहे का, पटकन द्या, त्यांचा बाईट घ्यायचा आहे. मागे मी मराठीचा आग्रह धरला होता की मराठी शब्द आपण वारले पाहिजे. माझ्याच चॅनलवर मी पाहिलं हिरव्या रंगाची काय कासवं समुद्रात सोडण्यात आली. अरे म्हटलं हिरव्या रंगाची कासव कशी काय असतील? ते म्हणले नाही सर, तुम्हीच सांगितलं होतं ना मराठी शब्द वापरायचे. त्या बातमीत उल्लेख होता ऑलिव्ह रिडले जातीची, म्हणून मी गुगल केलं, ऑलिव्ह म्हणजे हिरवे, म्हणून हिरव्या रंगाची. दिस हॅज टू बी अवॉइडेड कम्प्लिटली. बिलीव्ह मी, स्टोरी सांगण्याचं नव्हे तर स्टोरी बदलण्याची अफलातून क्षमता असलेलं जर जगात एक कुठलं व्यासपीठ असेल तर ते वृत्तपत्र आहे. म्हणून सफदरजंग झोपडीतला तो मुसलमान जे मला म्हणला ते माझं प्रेरणा वाक्य आहे की सब के सब बिके हुए हो लेकिन मेरी आखरी उम्मीद भी आप ही हो. अशा उम्मीद असणाऱ्या शेकडो लोकांना मला इथे भेटता आलं, त्यांच्यासमोर माझे विचार व्यक्त करता आले, त्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानतो. येत्या काळामध्ये आपल्या सर्वांना निष्पक्षता जपण्याचं बळ मिळो इतक्या शुभेच्छा मा शारदेने आपल्याला द्याव्यात अशी प्रार्थना करतो आणि आपली रजा घेतो. केवळ वेळ नसल्यामुळं इथून मला आज निघावं लागतंय, परंतु या उर्वरित अधिवेशनाला माझ्या शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर, आपण आपलं मनोगत व्यक्त